थंडी वाजायला थोडा थोडा म्हणजे इंडियापासून जरा डबलच आहे. तर गुड मॉर्निंग मंडळी, जय सद्गुरू. भाई आता फ्रेश वगैरे हो मस्तपैकी निघलोय पीईच्या लेक्चरला. एक लेक्चर आहे पीईचा तो पण. चला सगळी रेडी झाली ना, आता पटापट निघू आपण पीईच्या लेक्चरला. चला 1 2 3 4. कशाला आले जाणं परत? काय विसरलेलं? द्रास विचार बोल गाय आज बघा तुमचा चमकतोय ना डेंजर. भाई असा स्लिप मारतो ना पाय, काय सांगू तुम्हाला. पारला देवेश आताशीच. खुशीची बात अशी आहे की सगळं ट्रॅकवर निघले. -13 डिग्री सगळे ट्रॅकवर आहेत. मस्त ऊन पण पडले. जेव्हा डोल्यावर येतं ना हो भाई मजा येतं. थोड्या डोल्यावर येतं. काय पीईच्या लेक्चरला आलतो पण सर बोललो तुम्ही जाऊ शकता, तुमच्या डेथ्स नाही आहेत. आज लास्ट लेक्चर होतं पीईचा फर्स्ट सेमिस्टरचा. तर फर्स्ट सेमिस्टरचा पीईचा क्लिअर झाला अख्खा. आपण जाऊ शकतो घरी. काय आता कॅन्टीनला आलेलो, बटाटे घेतले, ब्लेनी घेतले आणि आज ज्यूस घेतले. ओपन आला होता आणि भाऊ काय घेतले आणि पण बटाटे घेतले आणि चिकन घेतले. त्याला खाव मस्तपैकी सगळा फटाफट. चालतो आता रोस्टिक्सला घेतले आईस्क्रीम. त्याच्याच ऑर्डर करतो. बुकरले आई चाललो आता आम्ही हॉस्टेलवर. फटाफट जाऊ. लेक्चर आपला एकच होता फिजिकल एज्युकेशनचा, तो पण काही झाला नाही कारण सगळ्या डेप्स क्लिअर होत्या. तर सरने सोडून दिला असंच, नुसता चालतो असं वाटलं. चला जाऊ आता हॉस्टेलवर. तेजस आहे, मी आहे. ग्लोव्हसला आलतो तिथं बरं साफ करत घेतले अख्खा बरं शूजमध्ये घुसला. थंडी वाजायला अख्खा बाहेर गेलं माझ्या पायात गेले. माझ्या वाटतं भाजलेलं खायचं. सूर्यफुलाच्या बिया आपल्या इथे 1-1 रुपयाला पॉकेट भेटतं ना. इथे बघा 121ला आहे. सगळं भेटतं इथं. शेंगदाणा पण आहे. भुईमुगाचे शेंगा हे पण आहेत, सोललेले पण आहेत. भेटतो ते भाजला. अक्रोड वगैरे आहेत, अक्रोड आहेत. बाकी काय माहीत नाही. बदाम काजू आहेत वेगवेगळे. खारे मनुके खजूर आहेत. खजूरचे पण जाम प्रकार आहेत. मनुक्यांचे पण एवढे प्रकार आहेत. ठेवायला भारी आहेत. अक्रोड पण आहेत 180 रुपयाला एवढे आहेत. किती आहेत बघा 180ला. एवढे 180ला आहेत. मस्त आहे. केलीचे वेफर एवढीशी 43 रुपयाला आहे. एवढीच आहे 10-12. आपल्या इथे जाम भेटत 43ला. म्हणजे ते काय हे पण खजूरच आहेत. हे इथं चेरी बिरी आहे. ते पण तुम्हाला माहीत असतं, मला काय बोलतात माहीत नाही. आणि पण मस्त लागतं स्वीट. पिस्ता पण आहेत. सगळा भेटतं बाई, सगळा भेटतं. फक्त थोडा महाग भेटतं. थोडा म्हणजे इंडियापासून जरा डबलच आहे. ॲडजस्ट करायला लागतं. आता काय खायचं असेल तेव्हा ॲडजस्ट करायला लागतं. जेवायला घेतले खिचडी भात आणि लोणचा. काय आता जेवण कधीच झालेलं म्हणजे जाम वेळ झाला. 3-1 तास झाले. आता बनवले मस्त कोल्ड कॉफी पिऊन बसू आपण. अभ्यास हवं. उद्या अनाटॉमीचा वायवा आहे भाई. मस्तपैकी अप्पर लिम तर झाले ऑलमोस्ट थोडा, आणि थोडा म्हणजे झाले 70%. 20% बाकी आहे. नेक आणि हेड बाकी आहे फक्त. आणि हे बाकी आहे, लोअर लिम बाकी आहे. तर तो देवेशने मी आता बसू आम्ही रात्री आणि मग करू. बघू आता कॉफी पितो. म्हणजे झोप पण नाही येणार तशी, मला झोप येणार पण नाही कारण की मी एवढा झोपल्या ना. आलतो की तिला काहीतरी 3 वाजता आलतो. तेवढ्या झोपलेलोच मी. 8-9ला उठलो संध्याकाळी. झोप पण मस्त झाले. अख्खी रात आता जागीन. मग डायरेक्ट कॉलेजला जाऊन टेस्ट वगैरे देऊन मग येऊन भाई आराम आहे आपल्याला. का कारण का उद्या सॅटर्डे आणि एकच लेक्चर असतो. ठीक आहे, आपली टेस्ट आहे. ती झाल्यावर पूर्ण दिवस फ्री. मग संडे पूर्ण दिवस सुट्टी आणि मंडे पण सुट्टी आहे आपल्याला. तर भाई आता 2-3 दिवस मजा आहे आपली जरा. पण अभ्यास पण आहे कारण का आपल्या कम्प्युटर टेस्ट बाकी आहेत.
आणि कॉलिक्युलम पण आहे पुढच्या वीकमध्ये केमिस्ट्रीची, तर त्याचा पण स्टडी असेलच. अभ्यास आहे पण मजा पण आहे, झोप भेटेल आपल्याला मस्तपैकी 2-3 दिवसात. तर चला आता कॉफी पितो आणि बसतो जरा अभ्यासावर. आज गणेश चतुर्थी होती त्याच्यामुळं आम्ही काय आज खिचडी भातच बनवलेला. खिचडी भात आणि लोणचा, तो पण मस्त लागतो एकदम. आणि इंडियाला पण मस्तपैकी मम्मीने फोटो पाठवलेला मला, मम्मीने मस्त त्याही मांडलेला आपल्या इकडं जसं मांडतात चतुर्थीला. पेढे बिडे आणलेले 1-1.25 किलो काहीतरी पेढे होते. मी इकडे येताना पप्पाने काहीतरी बोललेला नवस, तर आमच्या घरात पण कसं जरा दुःखच होता, थोडं 1-2 महिने झाले दुःखच आहे घरात. त्यामुळे पप्पांनी ते आता पेढे ठेवले गणपती बाप्पांना, चतुर्थी होती तर. मस्त भैया आपल्या इंडियामध्ये कसं एकदम मस्तपैकी सेलिब्रेट करतात, जसं पण चतुर्थी असो काय पण असो. आपल्या इकडे मंदिरावर चतुर्थीला पण कीर्तन वगैरे भजन वगैरे असतो मंदिरात. सिद्धेश्वरचं मंदिर आहे आमच्या मंदिरात मस्त मूर्ती आहे, दगडाची मूर्ती आहे गणपती बाप्पांची, जी म्हणजे पाण्यातून काढलेली आहे, म्हणजे पाण्यात भेटलेली मूर्ती आहे. किती वर्षापूर्वी मला तर नाही माहिती, पण आमच्या मंदिरात मूर्ती आहे ना गणपती बाप्पांची, ती पाण्यात भेटलेली आहे. म्हणजे पाण्यात अशी असते ना, तशी दगडाची मूर्ती आहे मस्तपैकी गणपती बाप्पांची आमच्या मंदिरात आहे, सिद्धेश्वर मंदिरात. आमच्या मंदिराचंच नाव सिद्धेश्वर आहे. आणि मस्त आमच्या मंदिरामध्ये पिंडी वगैरे पण आहे. मी जेव्हा इकडे येत होतो तेव्हा तो जो व्लॉग आहे ना, त्या व्लॉगमध्ये आहे सर्व. जेव्हा मी पाया पडून वगैरे येत होतो ना, त्या व्लॉगमध्ये सर्व आहे. तर परत आपण इंडियाला गेलो ना, तुम्हाला दाखवेन मी नीट एकदम आपली मूर्ती कशी आहे, पिंडी वगैरे मस्तपैकी. सर्व देव आहेत, सर्व म्हणजे सर्व. हनुमान आहे, राम आहे, सर्व आहेत, एकूण एक देव आहेत. साईबाबा आहेत, आपले विठ्ठल रुक्माई आहेत, नंदी आहे, कासव आहे, शंकरांची पिंडी आहे, गणपती बाप्पा आहेत, सर्व आहेत. तर मस्तपैकी दाखवेन तुम्हाला मी परत इंडियाला गेल्यावर. आणि चांगलं वाटतं का इंडियामध्ये असे सण वगैरे असल्यावर. पण एकच गोष्टीचं वाईट वाटतं का आपण बाहेर असल्यावर आपल्याला नाही साजरा करता येत त्या गोष्टी. तीच गोष्ट फक्त वाईट वाटतं आपल्या, म्हणजे याच्यात तोच एक मायनस पॉईंट आहे बाहेर आल्यावर, का आपल्याला सण उत्सव नाही साजरे करायला भेटत आपले. एवढंच. आता पण होली होती, आमचे पेपर चालू आहेत, कायच साजरे करणार. त्यामुळं आम्ही होली पण नाही साजरी केली. नाही तर आपल्या इकडे जाम मजा असतो होली वगैरेला. काय ना आता काय पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है ना लाला. तो भाई खोएंगे 6 साल कुछ नहीं, शांत बैठेंगे 6 साल बाद सब करेंगे. हा देखा भाई. तुम्ही मला सांगा या केसांचा मी करू काय. ते बघ ही अशी आहेत बरोबर, ही अशी पण नाही राहत. ही आपण पहिला उभी करायचो इंडियामध्ये, तुम्हाला माहिती आहे, ती तशी पण नाही राहत. ही वन साईड करायला गेलो का ती तशी पण नाही राहत. याचं कारण एकच आहे, काही तर सलून नाही चांगला त्याच्यात भाई. आपण पाहिजे तसं केस नाही कापू शकत. म्हणजे एकदा तरी सेट केले ना का ते परफेक्ट होतात भाई. सेटच नाही होत, करशील तरी काय, परत वाढत चालले नाही बघा. मागच्या दिवसात असेल तुम्हाला वाढत चालले ना परत, तर विचार चालले परत वाढवता ना, असंच मेंढ्यासारखं ठेवता. काय करेल इंडियाला गेल्यावर प्रॉपर कापायला लागतील एकदा. मग ते सेट केले ना तसे, मग तसेच ठेवेन. असे कापीन आता गेल्यावर का, म्हणजे वाढले तरी ते चांगले दिसले पाहिजे. हे काय भाई मला समजतच नाही, राहतच आधी तो केसा सेट होत नाही ना, असा डोका फिरतो ना माझा. एक तर मी ग्लोअर मशीन नाही आणली, काय सेट करता येतील ना. माझा कंगवा एक कुठं गायब झाले काय माहिती. इथं पोरा नेतात ना, आणत पण नाही, अशी पोरं आहेत काय. तुमच्या भावाने गिम्बल काढलेला फायनली, पण त्याच्यावर व्हिडिओज नाही बनवली मी. म्हणजे लावलेला मी व्हिडिओ बनवायला, पण मला टाईम झाला मग मी फटाफट निघलो. नंतर आल्यावर ऊनच गेलता. बघू याच्यानं पण भाई व्हिडिओ शूट करू जरा, लिरिक्सवाल्या पण व्हिडिओ. लिरिक्स म्हणजे आपल्या जरा गाण्यावर आपण बोलता ना, त्या पण व्हिडिओ चालू करीन. कारण की इथं अशी सनलाईट मस्त येते, गिम्बल असा लावला ना मग सनलाईटचे असे व्हिडिओ येतील ना खतरनाक आणि त्या पण मी बनवीन. सगळा बनवू भाई आपण, आज नाही आपला. आपला थोडा शेड्यूल बिघारले व्लॉगचा, तो पण मी नीट करता, जरा थांबा. हा व्लॉग मी इथंच एंड करता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशीच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.